थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की YouTubeने माझा चॅनल केला आहे फ्रीज. तुमचाही चॅनल YouTube कोणत्याही क्षणी फ्रीज करू शकतो आणि मला खरंच कळकळीने वाटतं की तुमचा YouTube चॅनल YouTubeने फ्रीज नको करायला. कारण आपण खूप मेहनत करत असतो व्हिडिओ बनवताना आणि ज्यावेळेस आपला चॅनल फ्रीज केला जातो, त्यावेळेस आपली सगळी मेहनत ही काय होते, वाया जाते. म्हणजे सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतं. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तुमची मेहनत वाया नको जायला, तर तुमचा चॅनल हा कधीही फ्रीज होऊन नका देऊ. मग नक्की माझा चॅनल फ्रीज का झाला? नक्की मी काय चुका केल्या? तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नवीन युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर एका नवीन युट्यूबरला युट्यूबवरती काम करणं दिवसेंदिवस खूप अवघड व्हायला लागतं. कारण ज्यावेळेस आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहतो, पण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करून पण आपल्या कोणत्याही व्हिडिओजला युट्यूब काही करत नाही, जास्तीत जास्त पुश करत नाही किंवा आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही. व्ह्यूज येत नाही म्हणजेच काय, आपण काय करतो, एक व्हिडिओ आज अपलोड केला. अपलोड केल्यानंतर आपण एक दिवस बघत राहतो 24 तासाच्या आत. आपल्या व्हिडिओला 200 किंवा जास्तीत जास्त 300 व्ह्यूज येतात. मग आपल्याला वाटतं की कुठेतरी आपला कंटेंट चांगला आहे. आपला नवीन युट्यूब चॅनल असताना पण आपल्या लॉंग व्हिडिओवरती 200 ते 300 व्ह्यूज आलेले आहे. म्हणजे चला की 2 ते 3 दिवसांनी हा व्हिडिओ ऑटोमॅटिक युट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुश करेल आणि आपल्या व्हिडिओला काय येतील, थोडे का होईना व्ह्यूज येतील. पण तुम्ही ऑब्झर्व करता की एक दिवस झाल्यानंतर 24 तास झाल्यानंतर तुमचा तो व्हिडिओ असतो जो 200 वरती असतो, तो 200 वरती स्टॉप होऊन जातो. तो व्हिडिओ कुठेही त्याचे म्हणजे ऍटलिस्ट 201 पण व्ह्यूज काय होत नाही, वाढत नाही. म्हणा की 1 किंवा 2 व्ह्यूज न वाढण्याचं कारण काय आहे, किंवा युट्यूब सुरुवातीला नवीन युट्यूबरचे व्हिडिओ हे पुश का करत नाही किंवा व्हिडिओज तिथेच फ्रीज का करून टाकतो, म्हणजे आपले व्ह्यूज तिथेच का स्टॉप करून टाकतो, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता हे ऑब्झर्वेशन तुम्ही प्रत्येक नवीन युट्यूबर तुमच्या चॅनलवरती स्वतः करू शकता. कारण नवीन युट्यूबरला हेच वाटतं की नवीन युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते की तुम्हाला कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करायचे आहे, तुमचा जो युट्यूबचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओचा थंबनेल जो आहे तो एकदम तुम्हाला क्लिक थ्रू रेट, इम्प्रेशन रेट एकदम स्ट्रॉंग आला पाहिजे, CTR जास्त आला पाहिजे. त्यासाठी तुम्ही थंबनेलवरती लक्ष द्या. मग तुम्ही थंबनेल पण खूप छान बनवता. त्यानंतर तुमचा जो मधला कंटेंट असतो, म्हणजे जो मधला कंटेंट ऑडियन्स एंगेज राहिला पाहिजे, तर तो कंटेंट पण एकदम जबरदस्त असतो. मग नक्की काय प्रॉब्लेम आहे की युट्यूब आपला व्हिडिओ पुढे पाठवत नाहीये किंवा आपला व्हिडिओ हा पहिल्या 1 दिवसातच फ्रीज करून टाकत आहे? आता मी तुम्हाला नवीन युट्यूबरचा चॅनल हा युट्यूब फ्रीज का करतो याचं महत्वाचं कारण तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दाखवते. स्क्रीनवरती माझं चॅनल बघू शकता की ज्यावरती मी काय केलेलं होतं, सुरुवातीला एकदम सुरुवातीला की जे व्हिडिओज अपलोड केलेले होते. आता तुम्हाला माहित आहे की सुरुवातीला ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस काय असतं, आपल्या चॅनलचे इम्प्रेशन खूप डाऊन असतं, आपल्या चॅनलची हिस्ट्री बिल्ड झालेली नसते, अल्गोरिदम बिल्ड झालेला नसतो. त्यामुळे सुरुवातीला आपले जे काही व्हिडिओज असतात ते एकदम म्हणजे कमी व्ह्यूज असतात त्याला, बरोबर. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की जे माझे सुरुवातीचे व्हिडिओज होते त्या व्हिडिओजला एकदम कमी व्ह्यूज होते, म्हणजे 100, 200, 300 असे व्ह्यूज होते. पण तरी ते व्हिडिओ अजूनही व्हायरल होत आहे, अजूनही ते व्हिडिओ रेग्युलर व्ह्यूज घेऊन येत आहे. मग नक्की कारण काय आहे की ते युट्यूबने माझे ते व्हिडिओ फ्रीज केलेले नाहीये किंवा अजूनही त्याला रेग्युलर व्ह्यूज येत आहे? आणि काही अशी व्हिडिओ दाखवते की मी जे आता जस्ट अपलोड केलेले आहे, पण त्या व्हिडिओचा क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट असेल, ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन असेल, एकदम तगडा आहे, तरी पण ते व्हिडिओज काय केलेले आहे, युट्यूबने फ्रीज केलेले आहे, म्हणजे त्याचे व्ह्यूज हे एका दिवसानंतर थांबवलेले आहे. आता तुम्ही पण विचार करू शकता की ज्या वेळेस नवीन युट्यूब चॅनल होता त्यावेळेस पण बघा तुम्ही, आता हे काही व्हिडिओज आहेत 679, 988, 393, हे व्ह्यूज तेव्हा 100-150 वरती अटकलेले होते आणि अजूनही त्याला थोडे का होईना रोज 100 घ्या, 200 घ्या, काही यांना 10 घ्या, असे रेग्युलर व्ह्यूज वाढत आहे. म्हणजे हा व्हिडिओ फ्रीज झालेला नाहीये. तर बघा आता तुम्ही माझे जस्ट आता मी जे रेग्युलर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, 3 व्हिडिओ अपलोड केलेला आहे, मी तुम्हाला त्यांचा ओव्हरव्ह्यू दाखवते. तर आता तुम्ही बघा, परवाचा व्हिडिओ आहे स्क्रीनकास्ट लाईव्ह, एकदम तगडा टॉपिक आहे. टायटल पण एकदम छान टाकलेला आहे. आता मला थंबनेलचा वगैरे एक्सपिरियन्स येऊन गेलेला आहे, तर थंबनेल पण मी त्या पद्धतीने एकदम छान बनवलेला आहे. मधला ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओचा बघू शकता की प्रत्येक व्हिडिओला ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन हा नेहमी ग्रीन ॲरोमध्ये असतो. पण आता बघा, त्यामुळे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त युट्यूबकडून काय केले जातात, जास्तीत जास्त पुश केले जातात किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येतात. पण आता जे सुरुवातीचे मी आता 3 व्हिडिओ जस्ट अपलोड केलेला आहे, ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन एकदम छान आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओला जवळपास 4 मिनिटाच्या वरती ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे. युट्यूबने स्वतः ग्रीन दाखवलेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट इथं कमी झालेला आहे, पण तुम्हाला माहित आहे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट हा 5च्या वरती पाहिजे आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन हा ग्रीनमध्ये पाहिजे. आता इथं दोन्ही गोष्टी काय करत आहे, माझ्या क्रायटेरिया फुलफिल करत आहे, सॅटिस्फाय करत आहे. पण तरी युट्यूबने काय केलेलं आहे, एका दिवसातच माझे ह्या व्हिडिओचे 381 वरती व्ह्यूज हे थांबवलेले आहे. आता का थांबवले किंवा युट्यूब हा व्हिडिओ अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुश का करत नाहीये? आता जर ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन एवढा स्ट्रॉंग आहे तर युट्यूबने हा व्हिडिओ पुढे पुश करायला पाहिजे होतं. मग नक्की काय कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. त्याआधी बघा,
आता भरपूर यूट्यूबर आहे की जे जास्तीत जास्त शॉर्टवरती काम करता पण त्याचे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत नाही किंवा यूट्यूबवरती त्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येत नाही. मग शॉर्टसाठी मी एक व्हायरल ट्रिक सांगितलेली होती, तर तो टॉपिक एकदम भन्नाट आहे. त्यामधला जो मधला कंटेंट आहे, जी ट्रिक मी सांगितलेली आहे ती एकदम वर्किंग आहे. ऑडियन्सच्या कमेंट पण खूप छान आलेल्या आहे. किंवा जो ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन होता, ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन तुम्ही इथं पण बघू शकता. जवळपास बघा 5 मिनिट, जवळपास 4 मिनिट 49 सेकंद आणि दोन्ही ग्रीनमध्ये दाखवत आहे. आणि इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट 7.1%. आता या व्हिडिओला अपलोड करून जवळपास 3 दिवस झालेले आहे. आता 7.1% म्हणजे 5%च्या वरती पाहिजे एक दिवसानंतर. तर हा म्हणजे इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट पण ग्रीनमध्ये दाखवत आहे. ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन पण जवळपास 5 मिनिटाचा आहे. मग नक्की यूट्यूबने हा व्हिडिओ पण माझा 662 व्ह्यूजवरती का थांबवला? याचे व्ह्यूज यूट्यूबने डाऊन का करून टाकले किंवा हा व्हिडिओ यूट्यूबने फ्रीज का करून टाकला, हे मी तुम्हाला सांगेन. पण त्याआधी बघा, आता तुम्हाला मी सेम ह्याच पद्धतीचे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ दाखवते. आता हे व्हिडिओ दाखवण्याचं कारण म्हणजे की तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर होईल की नक्की तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ अपलोड करताना ब्लॉगिंग चॅनल असेल, कुकिंग चॅनल असेल किंवा अजून काही एज्युकेशनल चॅनल असतील, नक्की तुम्हाला कोणती गोष्ट व्हिडिओ अपलोड करताना लक्ष देणं गरजेचं आहे की जी मी ही सुरुवातीचे 3 व्हिडिओ अपलोड करताना लक्ष दिली नाही आणि आज मला त्याचा परिणाम लगेच बघायला मिळालेला आहे. आता त्यानंतर तुम्ही खालची माझी व्हिडिओ बघू शकता. प्रत्येक व्हिडिओ आहे 10K वरती गेलेला आहे, 3.4K आहे, 4.1K आहे, 1.7K आहे. 13,000 सबस्क्रायबर असताना प्रत्येक व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्हायरल झालेला आहे, जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन आलेला आहे. 3.8K, 67K, 1.3K, 1.4K असे व्ह्यूज आलेले आहे. मग अचानक ह्या 3 व्हिडिओचं असं कारण काय आहे? आता तुम्ही बघू शकता की हा जो एक मी व्हिडिओ ओपन करते, जस्ट तुम्हाला दाखवते की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन किती आहे, 2 मिनिट 37 सेकंद आणि डाऊन ॲरो दाखवत आहे. म्हणजे ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन काय आहे, कमी झालेला आहे, खूप कमी झालेला आहे. इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट 6.6%. मागाशी तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवला, त्याचा इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट किती होता, 7.1% होता. तरी तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे का? किंवा त्याचा ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन हा ग्रीनमध्ये दाखवत होता. क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट 7.1% होता, तरी तो व्हिडिओ 667 व्ह्यूजवरती थांबवलेला आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे की त्याचा ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन एकदम डाऊन आहे. क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट पण खूप काही चांगला नाही आहे, फक्त 6.6% आहे. तरी ह्या व्हिडिओजला जवळपास 10,500 व्ह्यूज आलेले आहे. मग नक्की काय कारण आहे की हे माझे व्हिडिओज आहे ते अजूनही व्हायरल होत आहे, अजूनही व्ह्यूज घेऊन येत आहे? आता तुम्ही म्हणाल हे अजूनही व्ह्यूज घेऊन येत आहे, तुम्हाला कसं कळत आहे? तर मी ते तुम्हाला आधी दाखवते, कारण तुम्हाला हे नको कळायला की मी तुम्हाला कुठेतरी मिसगाईड करत आहे. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला मी ॲनालिटिक्स ऑप्शनमध्ये जाते. ॲनालिटिक्स ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आता तुम्ही इथं स्वतः बघू शकता जे टॉप कंटेंट आहे मिशो ॲफिलिएट प्रोग्राममधून, म्हणजे अजूनही लास्ट 28 डेजमध्ये त्या व्हिडिओला जवळपास 9,500 व्ह्यूज आलेले आहे, 9.6K. त्यानंतर बघा, आता सर्व चॅनल मॉनिटाईज फ्रीमध्ये हा एक व्हिडिओ आहे, लास्ट 28 डेजमध्ये जुने व्हिडिओ आहे, हे 4.1K व्ह्यूज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की अजून एक व्हिडिओ आहे, त्याला 3.4K व्ह्यूज आलेले आहे. आणि आता तुम्ही बघा की आता जस्ट 48 आवर्समध्ये, जो आता मागचा 48 आवर्स आहे त्यामध्ये हा मिशो ॲफिलिएट प्रोग्राम आहे, अजूनही व्ह्यूज घेऊन येत आहे. स्क्रीनकास्ट लाईव्हने तो व्हिडिओ आहे किंवा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बघा, मी मागचा हा व्हिडिओ आहे, खूप जुना व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ प्रमोट करत नाही, नक्की प्रमोट कसा करायचा, व्ह्यूज का थांबता, हा जो व्हिडिओ आहे अजूनही तो व्हिडिओ व्ह्यूज घेऊन येत आहे. म्हणजे लास्ट 48 आवरमध्ये त्याला 215 व्ह्यूज आलेले आहे. आणि आता मी जस्ट व्हिडिओ अपलोड करत आहे की यूट्यूब जो नवीन कंटेंट असतो, ज्याला जास्तीत जास्त बूस्ट करतो, जास्तीत जास्त पुश करतो, पण त्या कंटेंटला जास्तीत जास्त पुश न करता युट्यूब माझ्या जुन्या व्हिडिओला जास्तीत जास्त पुश का करत आहे? मग कुठेतरी ह्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आणि ती गोष्ट म्हटलं तुमच्या नवीन ऑडियन्स सोबत शेअर करूया, कारण कदाचित ही गोष्ट तुमच्यासोबत पण घडून येत असेल, पण तुम्ही नवीन युट्यूबर असल्यामुळे तुम्हाला ही गोष्ट कळत नसेल. ठीक आहे, तर आता नक्की प्रॉब्लेम काय आहे हे मी तुम्हाला सांगते. तर आता बघा, हा जो प्रॉब्लेम आहे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर, मग त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की व्हिडिओ तुमचा फ्रीज नको व्हायला, एक दिवसानंतर त्याचे व्ह्यूज नको थांबायला, म्हणून तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा कोणत्या 5 गोष्टी आहे की ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तुमच्या व्हिडिओमध्ये असल्या तर नक्कीच तुमचा व्हिडिओ, तुमचे व्ह्यूज कधीही थांबणार नाही. तुम्ही कितीही दिवसांनी, किती आधी व्हिडिओ अपलोड केलेला असेल तरी त्याला रेग्युलर व्ह्यूज हे येत राहतील. आता बघा, जो मी सुरुवातीचा व्हिडिओ आहे हाच, स्क्रीनकास्ट लाईव्हने चॅनल मॉनिटाईज करा. आता बघा, हा व्हिडिओ मी ओपन करते, एडिट ऑप्शनमध्ये जाते. एडिट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, आता शो मोरमध्ये जाते, डिस्क्रिप्शनमध्ये जाते. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी काय ॲड केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला इथं कुठे हॅशटॅग दिसत आहे का,
कुठे टॅग्स दिसत आहे का? नाही दिसत आहे. ठीक आहे. आता त्यानंतर बघा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे की ज्याचं मी तुम्हाला दाखवलेला आहे बघा. आता हा व्हिडिओ ठीक आहे. ह्या व्हिडिओचा ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन डाऊन आहे. इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट काय करत आहे? वाढत आहे. मग नक्की हा व्हिडिओ तरी युट्यूबने बऱ्या प्रमाणात व्हायरल का केलेला आहे हे मी तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला आधी कळणार नाही, आधी बघून घ्या फक्त. आता तुम्हाला पेनच्या आयकॉनवरती जायचं आहे. पेनच्या आयकॉनवरती गेल्यानंतर शो मोरमध्ये जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जा. आता बघा इथे मिशो ॲफिलिएट युअर क्वेरीज जा आणि हॅशटॅग बघा. ठीक आहे. आता हे झालं तरी हा व्हिडिओ युट्यूब व्हायरल करत आहे. मग नक्की अजून कोणती व्हिडिओ आहे की युट्यूबने माझे फ्रीज केलेले आहे ज्याचे व्ह्यूज वाढत नाहीये? तर अजून एक सुरुवातीचाच एक नवीन व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं की शॉर्ट व्हायरल होणं अशक्य. कारण ही ट्रिक खूप महत्त्वाची होती, तरी युट्यूबने माझा तो व्हिडिओ व्हायरल का केला नाही यावरून मला या गोष्टीचा डाऊट आलेला. तर आता तुम्ही बघू शकता की 4.48 5 मिनिटं वॉच टाईम आहे आणि 7.1K इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट आहे. मग का व्हिडिओ व्हायरल झाला नाही? तर मी एडिट बटनवरती जाते. एडिट बटनवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता शो मोरमध्ये जाते, ॲड डिस्क्रिप्शनमध्ये जाते. डिस्क्रिप्शन ॲड केलेलं आहे का? नाही केलेलं. काही डिस्क्रिप्शन ॲड केलेलं नाहीये. आता भरपूर मोठी युट्यूबर तुम्हाला हेच सांगता की तुम्हाला डिस्क्रिप्शन ॲड करण्याची गरज नाहीये. तुमचा मधला कंटेंट स्ट्रॉंग असेल, तुमचा थंबनेल स्ट्रॉंग असेल, तुमचं जर टायटल स्ट्रॉंग असेल तर तुमचा व्हिडिओ 101% व्हायरल होणार. तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असं आपल्याला मोठे युट्यूबर सांगता आणि आपण त्याच गोष्टीकडे लक्ष देतो. पण आता मी कोणाचंही इथं ऐकलेलं नाहीये आणि कोणाचंही ऐकलं नाही म्हणून इथे मी डिस्क्रिप्शन ॲड केलं नाहीये असं काही नाही. आता डिस्क्रिप्शन ॲड का केलं नाही आणि डिस्क्रिप्शन ॲड न केल्यामुळे माझा व्हिडिओ युट्यूबने फ्रीज का केला हे मी तुम्हाला सांगते. आता डिस्क्रिप्शन ॲड का बरं केलं नाही मी? तर मला व्हिडिओ अपलोड करण्याची घाई होती की नाही, कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे. माझा खूप गॅप पडलेला आहे. मग आज मला व्हिडिओ अपलोड करणं गरजेचंच आहे आणि त्या हट्टास्तव मी काय केलं, फक्त थंबनेल बनवला, व्हिडिओचा कंटेंट बनवला, व्हिडिओ एडिट केला आणि हा व्हिडिओ अपलोड करून दिला. मी हेच बोलले की नाही डिस्क्रिप्शन ॲड केलं तरी चालेल. माझा चॅनल आता जुना झालेला आहे, माझे इम्प्रेशन चॅनलचे वाढलेले आहे, माझे व्हिडिओ युट्यूब चांगला बरोबर जसे जसे लोकांपर्यंत पुश करण. पण तरी युट्यूबने मी डिस्क्रिप्शन ॲड न केल्यामुळे माझ्या ह्या व्हिडिओवरती दोन्ही गोष्टी चांगल्या असून व्हिडिओ हा काही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुश का केला नाही? तर बघा यूट्यूब व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुश करण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती गरज आहे तुमच्या SEOची. कारण SEO म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता ह्या लोकांनी ह्या व्हिडिओबद्दल सर्च केलं की शॉर्ट व्हायरल होण्यासाठी कोणती शॉर्ट ट्रिक आहे. पण जर मी डिस्क्रिप्शनमध्ये SEOच टाकलेलं नाही, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन टाकलेलं नाही, टॅग्स टाकलेले नाही, हॅशटॅग टाकलेले नाही, कीवर्ड्स टाकलेले नाही, मग यूट्यूब कसा हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोस्ट करणार किंवा बूस्ट करणार किंवा त्याचे इम्प्रेशन पाठवणार? फक्त एका टायटलवरती, एका थंबनेलवरती, एका छान कंटेंटवरती नाही. तर तुम्हाला यूट्यूबला इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं सगळं जे यूट्यूबचं ओव्हरऑल काम चालतं हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनवरती चालतं. बघा यूट्यूबवरती जे पण व्हिडिओ व्हायरल होता ते व्हायरल कशा पद्धतीने होता? तुमचा कंटेंट, तुमचा थंबनेल, पण मध्ये यूट्यूबला पाहिजे असतं तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे कीवर्ड्स आणि तुमचे टॅग्स, की जेणेकरून यूट्यूब पण एक अल्गोरिदम आहे, ते पण मशीन आहे, त्याला कळायला पण काही इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात. मग हीच जो गोष्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली असते की शॉर्ट व्हायरल करण्यासाठी वापरा काही सिक्रेट ट्रिक्स किंवा क्वेरीज, सगळ्या क्वेरीज ॲड केलेल्या असत्या, SEO केलेलं असतं, या म्हणजे व्हिडिओचे टॅग जनरेट केलेले असते, ते जे ॲड केलेले असते. नक्कीच हा व्हिडिओ माझा मी तुम्हाला सांगते की जवळपास कमीत कमी 30 ते 40,000 व्ह्यूज आरामशीर घेऊन आला असता. आता तुम्ही म्हणाल मग बाकीचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यांना टॅग टाकलेलेच होते का? ते मी तुम्हाला दाखवते. बॅक जाते. बॅक गेल्यानंतर तुम्ही बघा कंटेंट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर सॉर्ट बायमध्ये मोस्ट व्ह्यू व्हिडिओ बघते. आता तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघू शकता. आता मी पहिला व्हिडिओ ओपन करते की ज्याला छान व्ह्यूज आलेले आहे. तर बघा त्याचा मी एडिट ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की मी डिस्क्रिप्शनमध्ये काय काय ॲड केलेलं आहे. आता बघा डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर युअर क्वेरीज टाकलेला आहे, टायटल टाकलेला आहे, हॅशटॅग टाकलेले आहे बघा. तर ह्या गोष्टी टाकलेल्या आहे. त्यानंतर बघा तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ पण बघू शकता. आता मी तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवले की जे व्हायरल झालेले नाही, का व्हायरल झालेले नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा दुसरा व्हिडिओ मी ओपन करते. दुसरा व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी एडिट बटनवरती जाते. एडिट बटनवरती गेल्यानंतर शो मोरमध्ये जाते आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाते. तुम्ही बघू शकता इथं मी ऑडियन्स क्वेरीज पण टाकलेला आहे, हॅशटॅग पण टाकलेले आहे. म्हणजेच माझे हे 2 व्हिडिओ अजूनही व्ह्यूज घेऊन येत आहे का? तर त्या व्हिडिओचं मी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन केलेलं आहे, SEO केलेलं आहे. आणि जे नवीन मी आता 2 ते 3 व्हिडिओ टाकले त्यांना मला टाइम कमी असल्यामुळे फक्त मला कन्सिस्टन्सी ब्रेक करायची नाही म्हणून मी त्या हट्टास्तव काय केले व्हिडिओ अपलोड केले, पण त्याला टॅग पण ॲड केले नाही, डिस्क्रिप्शन पण ॲड केलं नाही आणि त्यामुळे कुठेतरी माझा जो मधला कंटेंट आहे, मधलं
थंबनेल जे आहे ते एकदम भन्नाट असून पण काय झाले नाही, माझे व्हिडिओ व्हायरल झालेले नाहीये. तर मी तुम्हाला हेच सांगेल की जर तुम्हाला तुमचे व्हिडिओज व्हायरल करायचे असतील तर तुम्हाला 5 गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या 5 गोष्टी म्हणजेच काय? सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमच्या थंबनेलवरती फोकस करायचा आहे. मधल्या कंटेंटवरती फोकस करायचा आहे. मधला कंटेंट तुम्हाला एकदम भन्नाट घेऊन यायचा आहे. मग जो तो मधला कंटेंट एडिट करायचा आहे तो एडिटिंग एकदम छान पद्धतीने केलं पाहिजे. त्यानंतर आहे तुमचं चौथी गोष्ट म्हणजे तुमचं टायटल एकदम भन्नाट पाहिजे. त्यानंतर 5वी गोष्ट म्हणजे तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या व्हिडिओचं जे टायटल आहे, ऑडियन्स काय तुमच्या व्हिडिओजबद्दल सर्च करणार आहे, त्या क्वेरीज असतात. त्या क्वेरीज म्हणजेच तुमच्या व्हिडिओचं SEO. तर ते SEO कसं करायचं तुम्हाला जर माहीत नसेल तर मला कमेंट करा. मी नक्कीच त्यावरती लवकरात लवकर म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ त्यावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून तुम्ही जर तुमच्या व्हिडिओचं प्रॉपर SEO केलं करून तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा नव्याने रेग्युलरली व्ह्यूज घेऊन येत राहील. तुमचा कोणताही व्हिडिओ यूट्यूबकडून फ्रीज केला जाणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला जे डिस्क्रिप्शन आहे, डिस्क्रिप्शनमध्ये युअर क्वेरीज म्हणजे तुमचं SEO कोणत्या पद्धतीने करायचं हे जर माहीत नसेल तर प्लीज मला कमेंट करा. आणि ह्या पद्धतीने मी ज्या चुका केलेल्या आहे ते डिस्क्रिप्शन ॲड करायचं, कंटाळा करायचा किंवा टाईम नाही आहे म्हणून सोडून द्यायचं, फक्त टायटल टाकायचं, थंबनेल ॲड करायचं, मधला कंटेंट खूप छान बनवायचा. पण नंतर ज्यावेळेस माझ्यासारखे काही व्ह्यूज घेऊन येत नाही त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण खूप मेहनत केलेली आहे आणि इतकी मेहनत करून पण आपले व्हिडिओज हे 500च्या आत थांबलेले आहेत. त्यावेळेस जे दुःख होतं ते एक नवीन यूट्यूबर समजू शकतो. त्याचमुळे मी आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मी माझ्या चॅनलवरती असेच यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.